श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. 18 वर्षानंतर दुर्मिळ योग, सूर्यकेतूच्या संयोगामुळे या राशींना मोठा लाभ. कोणत्या राशी आहेत? चला तर मग या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहूया. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. सूर्याच्या स्थितीत होणारा बदल सर्व 12 राशींवर काही ना काही परिणाम घडून आणतोच. मार्चमध्ये सूर्याच्या स्थितीत होणारा बदल महत्त्वाचा मानला जात आहे. 15 मार्च रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करेल, जिथे तो त्याचा पुत्र आणि शत्रू शनी यांच्याशी युती करेल. शिवाय तो सिंह राशीतील केतूशी संयोग करून समसप्तक योग देखील तयार करेल. 15 मार्चपासून तयार होणारा समसप्तक योग ग्रीक पंचांगानुसार सूर्य 15 मार्च 2026 रोजी पहाटे 1:08 वाजता मीन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9:38 वाजेपर्यंत मीन राशीत राहील. या काळात सूर्याचा केतूसोबत समसप्तक योग तयार होणार आहे. समसप्तक योग तेव्हा तयार होतो जेव्हा 2 ग्रह एकमेकांपासून 7व्या भावात 180 अंश स्थित असतात आणि परस्पर पूर्ण दृष्टिक्षेप टाकतात. या योगात मीन राशीत सूर्य तर कन्या राशीत केतू विराजमान असणार आहेत. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते असा संयोग साधारण 18 वर्षानंतरच तयार होतो. हा योग काही राशींसाठी अतिशय लाभदायक ठरू शकतो, तर काहींना सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. हे विश्लेषण चंद्र राशीच्या आधारे करण्यात आले आहे. जाणून घ्या त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत. वृश्चिक रास. चला तर मग पाहूया. वृश्चिक राशींच्या जातकांसाठी सूर्यकेतूचा समसप्तक योग अत्यंत शुभ ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगती, नोकरीत बदल, नवीन संधी आणि पदोन्नतीचे योग आहेत. इन्क्रिमेंट मिळण्याचीही शक्यता आहे. व्यवसायात फायदा. केतूच्या प्रभावामुळे व्यवसायात काही बदल संभवतात, मात्र योग्य रणनीतीमुळे चांगला नफा मिळू शकतो. आर्थिक स्थिती. उत्पन्न वाढण्यासोबतच बचतही करता येईल. वैयक्तिक आयुष्य. जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होईल. आरोग्य. आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढलेली जाणवेल. उपाय. मंगळवारी हनुमानजींची पूजा करून हनुमान चाळीसाचे पठण करावे. पांढऱ्या वस्तूचे दान करणे लाभदायक ठरेल. कुंभरास. कुंभ राशींच्या जातकांसाठीही हा योग शुभ संकेत देणारा आहे. निर्णय क्षमता वाढेल. गुरूंच्या शुभदृष्टीमुळे योग्य निर्णय घेता येतील. करिअरमध्ये यश, नवीन नोकरीच्या संधी, पदोन्नती आणि वेतनवाढीचे योग आहेत. व्यवसायात प्रगती. नवीन कल्पना आणि रणनीतीमुळे आर्थिक लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. आरोग्य. ऊर्जा आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील. तुळ रास. तुला राशीच्या जातकांसाठी समसप्तक योग विशेष लाभदायक ठरणार आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. करिअरमध्ये उन्नती. नवीन नोकरी किंवा व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. स्पर्धेत यश. प्रतिस्पर्धांवर मात करता येईल. आर्थिक स्थिती. आर्थिक स्थैर्य लाभेल आणि बचत वाढेल. तसेच वैयक्तिक आयुष्य. जीवनसाथीसोबतचे नाते अधिक दृढ होईल. उपाय. दररोज ललिता सहस्रनामाचे पठण करावे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की 18 वर्षानंतर दुर्मिळ असा योग येणार आहे. सूर्य आणि केतूच्या संयोगामुळे या राशींना मोठा लाभ होणार आहे आणि आपण त्या राशी देखील पाहिल्या. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.